देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आपल्याला आज देवाच्या वचनामध्ये जाण्या अगोदर हे कबूल करायचं आहे. आपलं पवित्र शास्त्र आपण आपल्या हातात घेऊया आणि म्हणूया, माझं पवित्र शास्त्र परमेश्वर प्रेरित आहे, त्यातून आज मला सद्बोध मिळणार, माझे दोष दाखवले जाणार, माझी सुधारणूक होणार, मला नीती शिक्षण मिळणार, अशासाठी की मी देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे. आजच्या वचनासाठी मी तयार आहे. आमेन. येस, आहात आजच्या वचनासाठी तयार? ठीक आहे. तर आजच्या वचनाला सुरुवात करत असताना मला एका प्रश्नाने सुरुवात करायला आवडेल आणि तो प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे एकूण 12 शिष्य होते आणि या 12 शिष्यांना प्रभू येशूने प्रेषित असं नाव दिलेलं आहे. आता या 12 शिष्यांची नावं कोणाला पाठ आहेत त्या कदाचित नसतील, कारण की तसा काही पुस्तक येत नाहीये. स्तोत्र संहिता 23 वगैरे आपलं पाठांतर असतं, परंतु या 12 शिष्यांची नावं मी मुद्दामून तुमच्या कानावरती घालतो म्हणजे तुम्हाला समजेल की 12 शिष्य कोण आहेत. तर सुरुवातीला आपला पेत्र येतो. पेत्रानंतर त्याचा भाऊ जो आहे आंद्रिया आहे, नंतर याकोब आहे, त्याचा भाऊ कोण आहे योहान आहे, नंतर फिलिप आहे, नंतर बर्थेलमे आहे, नंतर शंका घेणारा थोमा आहे, नंतर मग ते जकातदार आहे आणि त्यानंतर मग कोण आहे आणखीन एक याकोब आहे, अल्फीचा मुलगा याकोब आहे, सत्य आहे आणि नंतर शिमोन कनानी आणि शेवटी येशूला धरून देणारा यहूदा इस्करियोत आहे. तर आता हे प्रभू येशूचे 12 शिष्य आहेत आणि या 12 शिष्यांची नोंद मत्ती पुरुषवृत्तामध्ये आहे, मार्क मध्ये देखील आहे आणि नंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये देखील आहे. बऱ्याच ठिकाणी यांची नोंद आहे. आता मी तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, प्रभू येशूच्या या 12 शिष्यांपैकी तुमचा आवडता शिष्य कोणता आहे? एक एक जण सांगा मला. पेत्र 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 योहान, ओके, नंतर पेत्र योहान झालं, तिकडे काय योहान. आता योहान पुस्तकाचा अभ्यास चालू आहे म्हणून तुम्ही योहानाला घेतलं की काय, मला जरा डाऊट यायला लागला. ओके, विद्यार्थी हुशार आहेत. विद्यार्थी हुशार आहेत. आणखी तुम्हाला कोणता शिष्य आवडतो? नाही, आम्हाला हे काय त्यांचं काही घेणं देणं असं हे सांगा. पाठमागचं पब्लिक अमोल बुद्धा वगैरे तिकडे शंभर बुद्धा शेवटचं सांगा. मोरे बुद्धा. येस, पेत्र तुम्हाला आवडता. पेत्र आता सगळ्यांचाच मला वाटतं जास्त करून आवडीचा झालेला आहे. का? कारण की तो पुढे 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 करतोय. म्हणजे शिक्षकांच्या तोच विद्यार्थी लक्षात राहतो तो पुढे पुढे असतो. आता मी शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. मॅडम शिक्षक आहेत, सजीव सर शिक्षक वगैरे आहेत, पाटील सर शिक्षक आहेत, म्हणजे शिकवणारे आम्ही वेगळे शिक्षक आहोत. तर असे विद्यार्थी लक्षात राहतात जे सारखं सारखं पुढे पुढे करतात, हुशार असतात, किंवा बंडखोर विद्यार्थी लक्षात राहतात, दंगामस्ती करणारे सायलेंट विद्यार्थी जरा कमीच लक्षात राहतात. आता हा जो पेत्र आहे तो सारखा पुढे पुढे असायचा आणि म्हणून पेत्र आपल्या लक्षात आहे. आणि पेत्र का लक्षात आहे? कारण की पेत्र आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण पाहतो की 3000 लोकांचं त्यांचं भाषण ऐकून, त्याचं प्रवचन ऐकून 3000 लोकांचं तारण झालं. नंतर पेत्राचं पहिलं पेत्र, दुसरं पत्र लिहिलं. नंतर त्याच्या सेवा कार्याचा उल्लेख जास्त आहे, त्याच्या भाषणाचा उल्लेख जास्त आहे. योहानाबद्दल जर विचार केला तर योहानाने योहान शुभवर्तमान लिहिलं, पहिले योहान, दुसरे योहान, तिसरे योहान लिहिलं, प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिलं, म्हणजे त्याची देखील ओळख आहे. मत्तेचा जर तुम्ही विचार केला तर मत्तेने मत्ते कृतक शुभवर्तमान लिहिलं. म्हणजे पेत्र असेल, योहान असेल, याकोब असेल, तर या सगळ्यांचं सहसा करून आपण उल्लेख करतो. आणि येशूच्या भोवती जेव्हा जेव्हा येशू काहीतरी खास असं बोलायचा, काहीतरी खास डिस्कशन करायचा, 3 जण नेहमी करता सोबत असेल. आपलं सर्कल जे आहे तर ते असायचं. कोण होते ते 3? पेत्र, याकोब आणि पेत्र, याकोब आणि योहान सारखेच आहेत. मग आपण पण बऱ्याच वेळेला लोकांबद्दल ऐकतो, पण मला यामध्ये आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख करायला आवडेल. आणि आज आपण ज्या शिष्यांबद्दल शिकणार आहोत तो पेत्र, योहान, याकोब, मत्ते वगैरे कोणी नसून तो आहे आंद्रिया. कोण आहे? आंद्रिया आहे. कोण आहे? आंद्रिया. आंद्रियाबद्दल आपण शिकणार आहोत. पण आता आंद्रियाची स्टार्टिंग जर ओळख तुम्ही बघितली ना तर त्याचं नाव असं सेपरेटली नाही, त्याच्या ओळखीला दुसऱ्याचं नाव वापरलेलं, म्हणजे दुसऱ्याचं नाव वापरून त्याची ओळख करून देण्यात आली. आणि म्हणून हा आंद्रिया नक्की कोण होता, त्याच्या जीवनामध्ये काय काय प्रसंग घडले, आणि आजच्या घडीला तुम्ही आणि मी विश्वासणाऱ्या नात्याने आंद्रियाच्या जीवनातून काय शिकू शकतो, सुंदर असं आपल्याला शिकायचं. म्हणून एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आंद्रिया हा असा व्यक्ती होता की ज्याला तुम्ही असं प्रकाश होतामध्ये पाहत नाहीये. जसं की गेतसेमने बागेमध्ये आंद्रिया असेल पण त्याचा उल्लेख तिथे नाहीये.
नंतर आपण पाहतो की डोंगरावरती ज्यावेळेस येशूचं रूपांतर झालं तिथे आंद्रिया नाही. म्हणजे बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टींमध्ये, घटनांमध्ये आंद्रिया आपल्याला दिसत नाहीये. परंतु असं असलं तरी देखील आंद्रिया बऱ्याच वेळेला पडद्याच्या पाठीमागे तेवढंच महत्वाचं काम करतो, तेवढीच महत्वाची सेवकाही करतो जेवढी पेत्राने, याकोबाने आणि योहानाने केली. तयार आहात तुम्ही? तयार आहात? चला, पहिली गोष्ट आपण आंद्रियाच्या जीवनातून शिकू शकतो ती म्हणजे आंद्रिया येशूच्या सहवासात राहिला. कारण की त्याला आध्यात्मिक हालेलुया. बघा, देवाचं वचन इतकं सुंदर आहे प्रियानो, की देवाचं वचन, प्रत्येक वचन तुम्हाला आणि मला काही ना काहीतरी शिकवतंय. या बायबल मध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते प्रत्येक कॅरेक्टर काही ना काहीतरी आपल्याला शिकवतं. मग एखादा कॅरेक्टर, एखादं पात्र, एखादा व्यक्ती वाईट असला तरी बायबल सांगतं त्या वाईट व्यक्तीच्या जीवनातून तुम्ही शिका की तुम्हाला वाईट करायचं. चांगला असेल तर त्यांनी जे जे चांगलं केलं तर तुम्ही शिका. आंद्रियाच्या जीवनामधून आपण पाहतो की आंद्रिया प्रभू येशूच्या सहवासामध्ये राहिला. का? कारण की त्याला अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. आता हे समजून सांगण्यासाठी तो प्रसंग तुम्ही लक्षात घ्या. योहान सुवर्तमान याला संदर्भ म्हणून तुम्ही लिहा तुमच्या वहीमध्ये. योहान सुवर्तमान पहिला अध्याय 35 ते 40. आंद्रियाबद्दल शिकत असताना हा पहिला संदर्भ आहे. योहान 1:35 ते 40. आता इथं काय घडलेलं आहे? एक दिवस असं झालं की बप्तिस्मा करणारा योहान आपल्या 2 शिष्यांबरोबर उभा होता आणि मग त्याने येशूला निहाळून पाहिलं आणि म्हणाला की हा पहा देवाचा कोकरा. तो आपल्या शिष्यांना सांगत आहे. आणि मग हे जे योहानाचे शिष्य आहेत, कोणाचे शिष्य आहेत? योहान कोण आहे? योहान 2 आहे. एक वेगवेगळे योहान आहेत, लक्षात घ्या. बप्तिस्मा करणारा योहान वेगळा आणि येशूचा शिष्य असलेला योहान हा वेगळा आहे. योहान सुवर्तमान, पहिले योहान, दुसरे योहान, तिसरे योहान आणि प्रगटीकरण हे पुस्तक लिहिलेला जो योहान आहे तर तो येशूचा शिष्य आहे आणि हा बप्तिस्मा करणारा योहान वेगळा. त्याचे 2 शिष्य त्याच्या बरोबर उभे होते आणि त्याने येशूला तिथून येताना पाहिलं, निहाळून पाहिलं आणि तो म्हणाला की हा पहा देवाचा कोकरा. मग या शिष्याने काय केलं ते ऐकलं आणि हे शिष्य आपल्या गुरुला म्हणजे योहानाला सोडून येशूच्या मागे मागे निघाला लागले. आणि येशूच्या मागे मागे चाललं असताना येशू त्यांना विचारला की तुम्ही काय शोधत आहात? आणि मग त्यावेळेला ते म्हणाले रब्बी म्हणजे गुरुजी आपण कुठे राहता? आणि मग त्यावेळेस येशू त्यांना म्हणाला या म्हणजे तुम्ही पाहाल. आणि मग ते येशूच्या बरोबर येशूच्या घरी गेले आणि मग तिथे ते राहिले. आणि बायबल सांगतं योहान 1 आणि जर तिथे वचन मी तुमच्यासाठी वाचेल 39 वचन तिथे म्हटलंय मग त्यांनी जाऊन तो कुठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. आणि पुढे म्हटलंय तेव्हा सुमारे 10वा तास. कितवा तास होता? ते कोणाचे शिष्य? बप्तिस्मा करणारे योहानाचे. ते येशूच्या मागे गेले. येशूला म्हणतात तुम्ही कुठे राहता गुरुजी? गुरुजी म्हटले या म्हणजे तुम्ही पाहाल. गुरुजीच्या घरी गेले आणि तिथं ते राहत आहे. आणि 10वा तास म्हणजे किती वाजले असणार? तर यहुदी कालगणना जी आहे म्हणजे टायमिंग जे कॅल्क्युलेट करतात जसं की इथं म्हटलेलं आहे तास, तर त्याची सुरुवात सकाळच्या 6 वाजल्यापासून. कितीपासून? 6. मग आता तुम्ही 6वा तास, 5वा तास, पहिला तास हे तुम्हाला समजेल. 6 ते 7 पहिला तास, 7 ते 8 दुसरा तास, 8 ते 9 तिसरा तास, 9 ते 10 चौथा, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 म्हणजे 10 झाले. 10वा तास म्हणजे त्यावेळेस 4 वाजले होते. किती वाजले होते? 4 वाजता हे शिष्य येशूच्या घरी गेलेत आणि तिथे ते राहिले. बघा, हा जो आंद्रिया आहे ना त्या आंद्रियाच्या जीवनामधून एक चांगली गोष्ट इथं तुम्हाला आणि मला शिकायला मिळते. तो म्हणजे त्याला शिकण्याची उत्सुकता होती. त्याला जाणून घ्यायचं की मसीहा कोण आहे. यहुदी लोक मसीहा येणाऱ्या त्याची वाट पाहत आहेत आणि ज्या वेळेला बप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून त्याला समजलं की हा देवाचा कोकरा आहे तो लगेच काय केला आपल्या गुरुला सोडलं आणि येशूच्या मागे गेला. अधिक जाणून घ्यायचं की येशू राहतो कुठं, काय करतो, कसा बोलतो. आणि मी तर इथं अशी कल्पना करत आहे की संध्याकाळी ते बसले असताना प्रभू येशूने त्यांना अनुवादाच्या पुस्तकामधून देवाच्या प्रीतीबद्दल सांगितलं असेल. आणि इथे त्या 2 शिष्यांपैकी एक शिष्य कोण होता तर बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय तो आंद्रिया होता. पण आंद्रियाची ओळख कशी केलेली आहे? कोणीतरी काढा. योहानाचं सुवर्तमान याचा पहिला अध्याय 40 नंबरचं. त्या दोघांपैकी एक कोण होता? ते शिमोन पेत्राचा भाऊ. गरज आहे याची? आंद्रिया म्हटलं तर चालेल. आता इथं भाऊ कोणाचा आहे? मला वाटतं रोहित ना.
ओके, मग जर इथं कोणी जर म्हटलं तुमच्याकडे चर्चला ते स्टेशनच्या रोडवरती ब्रदर येतात त्यांचं नाव हो ते रोहित ब्रदरांचे भाऊ रोशन ब्रदर आमच्या चर्चमध्ये येतात. मग डायरेक्टली रोशन म्हणायला काय अडचण आहे? म्हणजे रोशन ब्रदरांची ओळख कुठून झाली? म्हणजे ओळखीसाठी मी काय करताय त्यांच्या भावाचा संदर्भ घेत आहे. हो ते रोहित ब्रदर आहे, रोहित ब्रदरांचे भाऊ रोशन ब्रदर आमच्या चर्चमध्ये येतात. जरा थोडस लांब झालं नाही वाटत का? आंद्रियाचं नाव किंवा त्याची ओळख कशी आहे? शिमोन पेत्राचा भाऊ हा आंद्रिया दोघांपैकी एक होता. आणखीन एक दुसरा कोण होता माहित नाहीये, पण इथे आपल्याला समजून घ्यायला काय हरकत नाहीये की तो आध्यात्मिक गोष्टीबद्दल फार फार गंभीर होता. आणि म्हणून कधी कधी असं होतं की आपल्याला येशूच्या सहवासात राहायला आवडत नाही. तिथं आंद्रियाचं जर तुम्ही जीवन बारकाईनं बघितलं तर त्याला अधिक जाणून घेण्याची गरज आहे. कधी कधी आपण संदेश देतो पण त्या संदेशाचं अनुकरण करत नाही. कधी कधी आपण आराधना करतो पण बऱ्याच वेळेला आपलं अंतःकरण प्रभूपासून फार दूर असते. कधी कधी आपण वचन इतरांना सांगतो पण त्या वचनाप्रमाणे पालन करत नाही. म्हणजे आज आपली समस्या अशी आहे की आपल्याला प्रभूच्या सहवासात राहायला जास्त आवडत नाही. आपण सेवा करतो, सेवा करायला आवडतं, परंतु प्रभूच्या सहवासात राहायला आवडत नाही. जर तुम्ही प्रेषितांची निवड प्रभूने केली तर तिथं जर वाचलं तर तिथं असं लिहिलंय, प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व शिष्यांची निवड केली अशासाठी की त्यांनी त्याच्या सहवासात राहावं. म्हणजे आंद्रियाच्या जीवनामधून पहिली गोष्ट तुम्ही आणि मी शिकायची आहे ती म्हणजे आपण पर्सनली प्रथम प्रभूला जाणून घेणं गरजेचं. हालेलुया, हालेलुया. प्रभूला जाणून घ्या. जास्तीत जास्त बायबलचं वाचन झालं पाहिजे, जास्तीत जास्त आराधना झाली पाहिजे. व्यक्तिगत लेवलवरती पर्सनली तुम्ही प्रभूला किती ओळखता ते फार महत्वाचं आहे. मी पर्सनली प्रभूला कमी ओळखतो आणि मी तुम्हाला प्रभूबद्दल जास्त सांगतो तर ते योग्य नाहीये. आंद्रियाने काय केलं? वेळ घेतला, प्रभू तुम्ही कुठे राहता, आम्हाला यायचं पाहायचं, त्यांच्याबरोबर सहभागिता केली. त्याची एक आध्यात्मिक भूक होती, मला प्रभूला जाणून घ्यायचं. आणि आज जर तुम्हाला प्रभू येशूला यहोवा परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल तर एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे काय आहे? पवित्र शास्त्र. तुम्ही किती वाचता? ज्या वेळेला शिकवलं होतं त्यावेळेस तुम्ही किती वेळा ते ऐकता शिकता हे फार महत्वाचं आहे. याशिवाय तुम्ही परमेश्वराला जाणून घेऊ शकत नाही. परमेश्वराला जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये असलेलं एक पवित्र शास्त्र आहे. आज आंद्रियाप्रमाणे आपण शिकूया आणि म्हणूया की होय प्रभू मला तुला जाणून घ्यायचं आहे. जसं स्तोत्रकर्ता प्रार्थना करतो आणि म्हणतो की परमेश्वरा माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. प्रभू मला तुला जाणून घ्यायचं. ही भूक आहे का आपल्याला? पण आपल्याला तेवढी फारशी भूक नसते. आणि इथे किती सुंदर गोष्ट त्याने केली, त्याने प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवलेला आहे. ओके, दुसरी गोष्ट आता त्याने काय केली? चला वचन जर तुम्ही पुढचं वाचलं तर तिथे आहे 41 नंबरचं वचन वाचा. पहिली गोष्ट तिच्या जीवनातून शिकतोय आपण की त्याने येशूच्या सहवासामध्ये वेळ घालवला, देवाचा अनुभव घेतला. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. जोपर्यंत तुम्हाला अनुभव नाही ना तर तो अनुभव तुम्ही शेअर करू शकणार नाहीये. साक्ष म्हणतेस काय? साक्ष कोर्टात साक्ष देतात, भेटते. साक्ष म्हणजे काय? जे तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकले, ज्याचा तुम्ही साक्षीदार आहात, तीच साक्ष तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. जर तुम्ही एखादी घटना घडताना पाहिली नाहीये तुम्ही ती व्यवस्थित त्याची साक्ष देऊ शकत नाही. प्रभूची साक्ष सांगत असताना तुम्ही प्रभूला किती पाहिलंय, तुम्ही प्रभूला किती जाणलंय, तुम्ही आणि मी प्रभूला किती ओळखलंय. जर मी प्रभूला थोडंच ओळखलंय तर प्रभूबद्दल थोडी साक्ष सांगा. जर प्रभूला मी जास्त ओळखतो तर प्रभूबद्दल मी काय करणार? जास्त साक्ष सांगा. प्रश्न असा आहे मी आणि तुम्ही प्रभूला किती ओळखता? आंद्रियाने मनात घेतलं, यस मला प्रभूला जास्त ओळखायचं आणि मी त्यासाठी त्याच्या घरी जायला तयार. बघा, जेवढं जास्त तुम्हाला प्रभूला ओळखायचं ना तेवढं त्याग करण्याची धमक पाहिजे. म्हणजे त्याग करणं. लिडरशिप म्हणजे काय माहिती आहे? सॅक्रिफाईस आहे. लिडरशिप म्हणजे त्याग आहे. जर तुम्हाला आध्यात्मिकरित्या वाढायचं आहे तर तुम्हाला त्याग केला पाहिजे. झोपेचा त्याग केला पाहिजे, वाईट व्यसनांचा त्याग केला पाहिजे, वाईट सवयीचा त्याग केला पाहिजे, जास्तीत जास्त वेळ प्रभूच्या सानिध्यामध्ये घालवला पाहिजे. तरच तुम्ही प्रभूला ओळखू शकता. अन्यथा दुसरी सिस्टीम नाही. काहीतरी पेनड्राईव्ह मध्ये आहे, बायबल आहे, पण ते डोक्यात घेतलं, हे इन्फॉर्मेशन काही उपयोगाचं नाही. बघा, असं डीएल मुळे फार छान म्हणतात, मला ते आवडतं वारंवार कोट करायला. ते म्हणतात द बायबल इज नॉट जस्ट इन्फॉर्मेशन, द बायबल वॉज नॉट गिवन जस्ट फॉर अवर इन्फॉर्मेशन बट फॉर अवर ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे पवित्र शास्त्र हे आपल्या माहितीसाठी दिलं नाहीये तर आपल्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी, बदलावण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही हे पवित्र शास्त्र किती वेळा वाचता
ते महत्वाचं नाही, तर या वाचल्यानुसार तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती बदल होतो ते फार महत्वाचं आहे. त्याचा वेळ जास्त वेळ वाचू नका असं नाही, वाचा 10 वेळा 20 वेळा 30 वेळा, पण त्यानुसार तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बदल होतो प्रियानो, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपण शिकू शकतो आणि त्यासाठी मला वाटते आपल्याला एक वचन वाचायचं आहे आणि ते 41 नंबरचं वचन तिथं म्हटलंय, आंद्रियाने सर्वप्रथम आपल्या भावाला शोधून त्याला येशूकडे आणले. त्याला त्याचा सक्का भाऊ आहे. काय सांगण्याची गरज आहे का भाऊ पण नाही, इथे मला वाटते लेखकाला जरा चांगलं पर्टिक्युलरली काय झालेलं आहे ते सांगायचं. सक्का भाऊ, अरे सँडीचा एक सक्का भाऊ आहे, तुमचा सँडी माझा सक्का भाऊ आहे. जैसन आहे गिटार वाजवणार आपला, तो हा माझा सक्का भाऊ आहे. सक्का आम्ही कुठं म्हणा आपलं चुलत भाऊ आहे, माऊस भाऊ आहे, पण त्याला सांगायचं की माझ्या भावाबरोबर असलं रिलेशन कसं आहे, स्ट्रॉंग आहे, सक्का भाऊ आहे. मग हा आंद्रिया ज्यावेळेला प्रभूला जाऊन भेटला, प्रभूच्या सहवासामध्ये राहिला, प्रभूने ऐकला, ज्यावेळेस त्याला खात्री झाली की अरे आम्ही यहुदी लोक ज्या मसीहाची वाट पाहत आहे हाच तो इशू आहे, मग आता मला काय करायचं. अरे माझा भाऊ पण घरी वाट बघत आहे की, आमचा सगळा समाज वाट बघत आहे, कोणाचे, तो मसीहा येणार. वर्षानुवर्ष यहुदी लोक मसीहा येणाऱ्याची वाट पाहत आहे आणि मग तो त्याला सापडला. कोणाला सापडला? आंद्रियाला सापडला. मग आता ही गुड न्यूज आहे, जर तुम्हाला शेतामध्ये काम करता करता कुठेतरी नांगरणी वखरणी करता करता एखादा हिरा सापडला आणि नंतर आणखी पुढे एक हिरा सापडला, आणखी पुढे एक हिरा सापडला आणि मग तुमच्या लक्षात आलं बापरे हिऱ्याची तर खाणच आहे, तुम्ही काय करणार, जाऊ तुमचं जर तुमच्या सख्या भावावरती प्रेम असेल तर पहिले जाऊन सख्या भावाला सांगणार, दादा ये मला हिऱ्याची खाण सापडली का, माझ्या दादाचं पण भलं व्हावं. येशू ख्रिस्त हा हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे. शेतामध्ये लपवून ठेवलेल्या त्या ठेवीपेक्षा, त्या मौल्यवान खजिन्यापेक्षा देखील महान आहे. आणि तो आंद्रियाला सापडला, त्याने पहिले जाऊन आपल्या सख्या भावाला गाठलं आणि मग त्या सख्या भावाला तो त्याच्याकडे गेला, त्याला गाठलं आणि त्याला तो म्हणाला की अरे दादा, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. कोण मोठा आहे लहान माहित नाहीये, पण तो म्हणाला मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडलेला आहे. आणि तो म्हणाला असं, अरे खरंच कुठे आहे. त्याने चौकशी केली असणार. आंद्रियाने पहिली स्टेप काय केली माहिती का, ज्यास त्याला ख्रिस्त सापडला तर त्याने मोठी सभा घेतली नाहीये, त्याने त्याची मिनिस्ट्री सुरू केली नाही त्याच्या नावाने. बऱ्याच वेळेला लोकांनी स्वतःच्या नावाने सेवकाही असते, चुकीचं नाहीये, परंतु इथं सांगायचं तात्पर्य त्याने असं म्हटलं ठीक आहे आता मला ख्रिस्त समजला, मी मिनिस्ट्री चालू करतो, अँड्रूज मिनिस्ट्री, आंद्रिया मिनिस्ट्रीज, असं त्याने काही केलं नाहीये. तर त्याने पहिली गोष्ट आपल्या भावाला जाऊन ख्रिस्ताबद्दल सांगितलं. आज प्रश्न असा आहे की तुम्ही आंद्रिया आहात का? आंद्रियाचं काम काय? जो ख्रिस्त त्याला समजला तो त्याने आपल्या सख्या भावाला सांगितलं. त्याचा भाऊ होता शिमोन. तुमचा शिमोन कोण आहे? शिमोन पेत्र. तुमचा शिमोन पेत्र कोण आहे? तुम्ही शिमोन पेत्र आहात की तुम्ही आंद्रिया आहात? दोघांपैकी एक असायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला आणि मला आंद्रिया बनणं गरजेचं आहे. आपल्या सख्या लोकांसाठी पहिली प्रार्थना करा. सेवेची सुरुवात ही जवळून 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 अशी वाढत 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 जाते. प्रेषितांची कृती या पुस्तकामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस प्रभू येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही पवित्र आत्म्याची वाट पहा, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही भराल आणि नंतर मग तुम्ही यरूशलेम, यहुदा, शम्रोन आणि मग जगाच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हा. आंद्रियाने सख्या भावाला पकडलं आणि त्याला सांगितलंय, पण तो का सांगू शकला माहिती का? त्याने अनुभव घेतला. बायबल सांगते की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. जितका तुमचा अनुभव दांडगा असेल ना तितका तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य असेल. जर मलाच अनुभव नाही प्रभूचा, मलाच प्रभूवरती शंका आहे, मलाच अजून खात्री नाही की प्रभू तारणार आहे का, मला अजून समजलं नाही की माझं सार्वकालिक जीवन फिक्स झालंय की नाही, मला असं अजून माहित नाही की मला क्षमा मिळाली की नाही, तर मी इतरांना क्षमेचा संदेश देऊ शकणार नाही. त्यामुळे मला पहिले सांगणं गरजेचं आहे. आणि फार सिंपल सांगितलंय बघा. आंद्रियाची भाषा इतकी सिंपल होती. फार बऱ्याच वेळा लोकांना वाटते नाही बायबल म्हणजे उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत तोंडपाठ पाहिजेत, हिब्रू ग्रीक शब्द मला यायला पाहिजेत, मला हे स्पष्टीकरण पाहिजे, ते स्पष्टीकरण पाहिजे, आणि मग नंतर मी सुवार्ता सांगेन, नंतर मी देवाच्या वचनाबद्दल इतरांशी बोलेल. पण तसं काहीच नाही. आंद्रियाला फक्त एकच गोष्ट समजली, ती म्हणजे हा मसीहा आहे. आणि ते सिंपल जाऊन त्याने सांगितलं की आम्हाला काय म्हटलं, तो मसीहा सापडला आहे. सगळ्याच प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळतील असं नाहीये. आता इथे काय दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती? एक ऍपल म्हणजे सफरचंद. आता हे सफरचंद या माणसाने काढला आणि बिया मोजत होता. 1 2 3 4 5 6.
सफरचंदामध्ये असलेल्या बिया मोजू शकतो का आपण? आता याने मोजल्या, तुम्ही मोजू शकता का? तुम्ही विचार करणार बाबा अवघड असणार की काय? अवघड असणार आहे का? घरी जाऊन एक जातात एखादं सफरचंद घेऊन जा आणि म्हणजे सफरचंद कापा आणि त्या सफरचंदामध्ये किती बिया आहे हे तुम्ही मोजू शकता का? होय, मोजू शकतो. सफरचंदामध्ये किती बिया आहेत हे आपण सगळेजण मोजू शकतो, पण त्या बी मध्ये किती सफरचंद आहेत ते तुम्ही आणि मी मोजू शकत नाही. कारण एक बी पेरल्यानंतर एक सफरचंदाचं झाड उगवेल, त्याला कितीतरी सफरचंद लागतील, परत त्याच्यातल्या बिया पेरल्या कितीतरी सफरचंद लागतील, म्हणजे अगणित सफरचंद, म्हणजे गणित कोणी सोडू शकत नाही. एका सफरचंदामध्ये किती बिया आहेत ते आपण मोजू शकतो, पण त्या बी मध्ये किती सफरचंद दडले ते तुम्हाला आणि मला कोणालाच मोजता येत नाही. आता हे उदाहरण कशासाठी सांगत आहे? एखादा व्यक्ती ज्याला तुम्ही देवाबद्दल सांगितलं तो त्या एका साध्या बी प्रमाणे असेल. आंद्रियाने आपला सक्का भाऊ पेत्राला येशूबद्दल सांगितलं, मसीहाबद्दल सांगितलं, आणि नंतर तुम्हाला माहिती आहे का पेत्र कोण झाला? एक मोठा सेवक झाला आणि त्याने पहिल्यांदाच मोठं सर्मन दिलं, मोठा संदेश दिला. किती हजार लोकांचं काम झालं. म्हणजे त्या पेत्रामध्ये किती लोक दडले होते? पेत्रामध्ये किती लोक होते? 3000 लोक होते. म्हणजे हजारो नंतर होत गेले. या आंद्रियाने काय केलं? एकाला सुवार्ता सांगितली, पण त्या एकामध्ये हजारो माणसं. असं होऊ शकते की तुम्ही एखाद्या व्यक्तीला देवबापाबद्दल सांगाल आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते रेव्हरंड असेल, तो बिशप असेल, हजारो लोकांचा तो पाळत असेल आणि तुम्ही तिथं असाल, नो प्रॉब्लेम, असू द्या, अडचण आहे का काही? तुम्ही पाळक व्हावं असं काही आहे का? सगळ्यांनीच पाळक व्हावं असं काय का? नाही. पण तुम्ही ज्याला सुवार्ता सांगितली तो पाळक होईल हजारो लोकांचा. असो, माझ्याद्वारे काम झालेलं आहे. मी अशा व्यक्तीला सुवार्ता सांगितली की ज्याच्यामध्ये हजारो लोक होते. किती चांगली गोष्ट आहे. आणि मग हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आज तुम्हाला आणि मला कोणाचं तरी आंद्रिया होणं गरजेचं आहे. आपला जो शिमोन पेत्र आहे तो कदाचित एकच व्यक्तीला तुम्ही प्रभूकडे आणाल, पण तो एक व्यक्ती हजारो लोकांच्या पटीमध्ये असणार. हालेलुया, हालेलुया. समजतंय का सगळ्यांना? किती महत्वाचा संदेश आहे. तिसरी गोष्ट आपण याच्यामधून शिकू शकतो आणि ती म्हणजे आंद्रियाने आपली जाळी सोडून येशूचे अनुसरण केले. आंद्रियाच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट, तो स्वतः येशूच्या मागे गेला, येशूला जाणून घेतलं. दुसरी गोष्ट, त्याने येशूबद्दल आपल्या सख्या भावाला सांगितलं. आता ज्यावेळेस प्रभू येशू दुसऱ्यांदा त्याला भेटला, हे दुसरं एन्काउंटर आहे, तर त्यावेळेला काय झालं तर आंद्रिया आपली जाळी सोडून येशूच्या मागे जातो. हा सीन तुम्ही बघा. तिथं असं म्हटलंय गालिल समुद्रावरून प्रभू येशू जात होते आणि मग प्रभू येशूला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसते, कारण ते मासे धरणारे होते. आणि मग येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही मासे धरणारे व्हाल. आणि हे तसेच लगेच तिथं वचनामध्ये म्हटलंय 18 नंबरच्या वचनामध्ये, मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. या लोकांनी काय केलेलं आहे? ज्यावेळेस प्रभूने यांना पूर्ण वेळ सेवेसाठी पाचारण केलं. लक्षात घ्या, सुवार्ता सांगणं हा भाग वेगळा आहे, आपली साक्ष सांगणं हा भाग वेगळा आहे, परंतु पूर्ण वेळ सेवेत येणं, सुवार्तिक होणं, पाळक होणं हा भाग वेगळा आहे. आणि हा त्या लोकांनीच करावा ज्यांना पाचारण. समजलं का? कोणी पण एखाद्याला ते मराठी वाचता येते, इंग्लिश वाचता येते, दिसायला चांगला आहे आणि म्हणून तो व्यक्ती पाळक बनेल अशातलं नाहीये. ओके, तर देवाचं पाचारण त्याला आवश्यक असतंय. तिथं प्रभू येशूने एवढं स्पष्ट पाचारण केलं की हे दोघं जण जाळीत होते आणि प्रभू त्यांना म्हणाला की आता ही वेळ आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही पुढच्या लेवलवरती यावं, तुम्ही माझं अनुसरण करा, माझ्या मागे या. आता तुम्हाला मासे पकडायचे नाही तर माणसं धरायची आहे. आणि मग त्यावेळेला यांनी एक निर्णय घेतला की नाही, होय, आम्हाला पूर्ण वेळ सेवेत द्यायचं. समजत का तुम्हाला? ती जाळी त्यांनी सोडली. पण पहिल्या भेटीत ते झालं नाही. पहिल्या भेटीत प्रभू येशू त्याला म्हणाला नाही हे सगळं सोड आणि माझ्या पाठीमागे आहे. ती दुसरी भेट असेल, तिसरी असेल, आपल्याला माहित नाहीये, पण तिथं जे वाचतो त्यानुसार कदाचित दुसरी भेट असेल. आणि आंद्रिया जाळी सोडून गेला येशूच्या मागे. जाळी काय दर्शवते? त्याच्या व्यवसायाला. त्याने व्यवसाय, ठीक आहे, आता मी काम करणार नाहीये, मी माझं सेवक आहे. मी देखील माझ्या जीवनामध्ये टीचर म्हणून काम करत होतो आणि मग नंतर त्यावेळेस मला असं वाटलं की सेवकाईमध्ये आलं पाहिजे. मी प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभू जर तुझी इच्छा असेल तर मला अशी सेवा दे की एक दिवस पण माझा सेवेशिवाय नसावा, तरच मी सेवेत येतो. आणि प्रार्थना केली आणि त्या आठवड्यात उत्तर आलं. आणि आज तागायत आजच्या दिवसापर्यंत एकही दिवस नाही की त्या दिवशी सेवा होत नाही. समजत आहे का तुम्हाला? म्हणजे
हे प्रभूने केलेलं पाचारण आहे. पेत्र आणि आंद्रिया हे गेले. आपण आंद्रियाबद्दल शिकत आहोत. त्याने जाळी सोडली. येशूचं अनुसरण करण्यासाठी तुमची आणि माझी जाळी काय हो? याचा अर्थ मी तुम्हाला सांगत नाही तुमची नोकरी सोडा, तुमचं कामधाम सोडा, बिझनेस सोडा आणि चला येशूच्या मागे. नाही, परंतु येशूच्या मागे येण्यासाठी पूर्ण पाचारण जरी तुम्हाला नसेल तरी येशूच्या मागे येण्यासाठी काही गोष्टी अडखळण होऊ शकतात. मग तुमची आणि माझी जाळी कोणती आहे हा प्रश्न देखील आपण विचारू शकतो. आज आपल्यालाही काही जाळी सोडावी लागणार आहे का? एखादी अशी जाळी आहे का ती तुमच्यामध्ये आणि प्रभू येशूमध्ये अडखळण होत आहे? आणि मग प्रभू म्हणत असेल, बाळा ते सोड, ती रागाची जाळी जरा सोड. तुझा जो घमंड आहे ना तो सोड. तू व्यभिचारामध्ये अडकलेला आहे, ती व्यभिचाराची जाळी काय कर, तू सोड. तू पैशावरती जास्त अवलंबून आहे, ते पैशाची जाळी ती सोड, माझ्या मागे ये. मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. काय होती जाळी? काय समजत आहे का मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? तुमची आणि माझी अशी काही जाळी आहे का जी प्रभूला पूर्णपणे अनुसरण्यापासून मला मागे ठेवत असेल? मग माझा तो अभिमान असेल, माझा जुना विश्वास काहीतरी असेल, अहंकार असेल. आणि म्हणून संत पौल म्हणतो हे सगळं जे माझं आहे ना. पौल कोण होता? बन्यामीन वंशातला होता, यहुदी होता, परुष होता. आणि तो असं म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी जो माझा अभ्यास आहे, गमिलियलच्या चरणापाशी त्याने शिक्षण घेतलं होतं, हायर थिओलॉजिकल शिक्षण त्या पौलाचं झालं होतं. आणि पौल म्हणतो सगळ्या गोष्टींना मी कचरा म्हणजे कचऱ्यासारखं लेखतो. कारण की मला येशूला अनुसरायचं. आंद्रियाने आपली जाळी सोडली आणि येशूच्या मागे गेला. प्रियानं, आज तुमची आणि माझी जाळी काहीतरी वेगळी असू शकते. आपला जुना स्वभाव असू शकतो आणि तो जुना स्वभाव तुम्हाला आणि मला प्रभूचं अनुसरण करण्यापासून थांबवू शकतो. आणि नंतर माहितीये का, ज्यावेळेस पेत्राने आणि आंद्रियाने जाळं टाकलं तर त्यानंतर भविष्यामध्ये आणि स्वार्थीचं जाळं टाकलं, अनेक लोकांना त्याने प्रभूकडे आणलेलं आहे. आणि एक गोष्ट इथं नोट डाऊन करण्याची आहे की प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर तुमच्या आणि माझ्या ज्या क्षमता असतात, कौशल्य असताना, तर प्रभू त्यांना नाकारत नाहीये. समजत आहे का? जर तुम्ही प्रभूकडे येण्याच्या अगोदर शिक्षक असाल तर प्रभू काय म्हणते, ठीक आहे तू शिक्षक आहे, आधी मी तुला पॉलिश करतो, तू काय कर, देवाच्या लोकांना शिकव. तुम्ही संगीतकार असाल तर प्रभू काय म्हणतो, ठीक आहे तू पूर्वी पिक्चरची गाणी वाजवायचा, आता काय कर, तुला पॉलिश करतो, देवाची गाणी वाजव. तुला गाणे म्हणता येतो ते ऑर्केस्ट्रामध्ये म्हणायचा, आता ते देवाच्या मंदिरामध्ये म्हण. समजलं तुम्हाला? जर तुम्ही पैशाचा हिशोब चांगला ठेवत असाल, प्रभू म्हणेल ठीक आहे, तू तुझ्या घरी करत होता, एखाद्या कंपनीत करत होता, आता देवाच्या मंदिरामध्ये कर. म्हणजे आपल्याला प्रभूने जी अगोदर जन्मतः जी कृपादान आहेत, तर ती कृपादानं किंवा जे गिफ्ट्स आहेत, टॅलेंट्स आहेत, कौशल्य आहेत, प्रभूमध्ये आल्यानंतर ती नष्ट होत नाही. आता एक कोळी होते आणि त्यांना माहिती की मासे कसे पकडायचे, आणि मग देव बाप्पाने त्यांना माणसे पकडण्यासाठी आणलेलं आहे. आणि असं म्हणता येईल, ज्याने आपली जाळी सोडली नाही तो येशूच्या मागे पूर्णपणे चालू शकत नाही. येशूच्या मागे चालण्यासाठी तुम्हाला आणि मला एखादी जाळी अडखळ होत आहे का, हा मीच विचार केला पाहिजे माझ्यासाठी, तुम्ही तुमच्यासाठी विचार केला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट मला आंद्रियाच्या जीवनातून तुम्हाला शिकवायची आहे ती म्हणजे आंद्रियाने मोठ्या समस्येतही एक लहानशी शक्यता ओळखली. समस्या आहेतच, सगळ्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे. आंद्रिया ज्यावेळेस जगामध्ये होता त्यावेळेस देखील काही समस्याचा अनुभव त्याला आलेला आहे. आणि काय अनुभव आहे तर योहान शुभवर्तमान संदर्भ लिहून घ्या, 6 अध्याय 1 ते 13. कोणी कोणाला आणलं? शिमोन पेत्राने आंद्रियाला आणलं प्रभूकडे, की आंद्रियाने शिमोन पेत्राला आणलं? मग मी अगोदर आलो ना चर्चमध्ये, पास्टर त्यालाच तो नंतर आला, त्यालाच पुढे पुढे का करतात, तिलाच पुढे पुढे का करतात? आम्ही अगोदर आलोय की, आमचं काही नाव नाही. ते पेत्र 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 कधी पण पेत्राचंच नाव सगळ्या त्या प्रेषितांच्या यादीमध्ये. मी पेत्राला आणलं, माझं नाव पहिले पाहिजे. आंद्रियाचा भाऊ पेत्र, पेत्राचा भाऊ आंद्रिया. पेत्राला माहित पण नव्हतं मसिया कोण आहे. मी पहिले मसियाशी भेटलो आणि मी त्याची ओळख पेत्राला केली. लक्षात घ्या, आंद्रियाच्या जीवनामधून आपण एक नम्रपणा शिकू. तुम्ही कुठे आहात ते महत्वाचं नाहीये. लक्षात घ्या, प्रभू तुमचा वापर कुठेही करू शकतो. यादीमध्ये पहिल्याच ओळीत माझं नाव पाहिजे, काय अडचण नाही, कुठे पण असू शकतं. समजत का तुम्हाला? तुमचं नाव कुठेही असू शकते, तुम्हाला तेच काम करायचं. या आंद्रियामध्ये फार नम्रपणा होता. त्याने वाद घातला नाही, त्याने तक्रार केली नाही, त्याने चिडचिड केली नाही, त्याने कसल्या प्रकारचा गर्व बाळगला नाही. त्याने आपला सक्का भाऊ पेत्र याचा तिरस्कार केला नाही. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, आपण आपल्या भावाला प्रशिक्षित करतो बिझनेस मध्ये, आणि मग आपल्या भावाचा बिझनेस वाढतो. आपलं एक दुकान आहे, त्याचे 2-4 दुकान होतात. मग हा भाऊ काय करत,
अरे मीच याला बिझनेस मध्ये आणलं, याला काहीच माहित नव्हतं, बिझनेसचा बी माहित नव्हता, मी याला उभं केलं आणि याची 4 दुकानं. मग यामध्ये काय मत्सर येतो, आता याचं आणि याचं नाव पुढे पुढे चाललं. पण तो सक्का भाऊ जर असेल तर मत्सर करत नाही. समजत आहे का? सक्का भाऊ होता, सक्का भाऊ जर असेल तर मत्सर करत नाही. सक्का म्हणजे एक चांगला विश्वासणारा जर असेल तर तो कधीच मत्सर करणार नाहीये. तुमच्यापेक्षा काही लोक पाठीमागे येऊन, मराठीत म्हणा ना, काना मागून आले आणि तिकट झाले. येऊ द्या, प्रभूला धन्यवाद. प्रभू मी याला आणलं आणि हा एवढा मोठा सेवक झाला, प्रभूची स्तुती असो. प्रभू मी याला चर्चमध्ये आणलं आणि हा आता सगळीकडे पुढे पुढे, प्रेज द लॉर्ड, माझ्यामुळे प्रभूला धन्यवाद. पण जर तुम्ही म्हणा मी का नाही, प्रभूने त्याला वेगळ्या गोष्टीसाठी बोलवलं असेल. पेत्राचे गुण वेगळे होते, आंद्रियाचे गुण वेगळे होते आणि म्हणून देवाने पेत्राला निवडलं. देवाची इच्छा, तुम्ही देवाला दोष देऊ शकत नाही, देवाकडे बोट करू शकत नाहीये. जसं की बायबल मध्ये आपण पाहतो, सांगितलेलं आहे येसाव आणि याकोब याच्याबद्दल सांगितलं. काय सांगितलं येसाव आणि याकोबाबद्दल? की ते काय होते? जुळे होते. परंतु परमेश्वराने कोणाला निवडलं? याकोबाला. ही परमेश्वराची निवड आहे. जर मंडळीमध्ये परमेश्वर एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट कामासाठी निवडत असेल तर तुम्हाला आणि मला अडचण नसायला पाहिजे. जर अडचण असेल तर प्रभू तुला समजत नाही असं त्याचा अर्थ आहे. प्रभू तुला मॅनेजमेंट येत नाही, प्रभू तुला समजत नाही की कोणाला काय द्यायचं, तुम्ही प्रभूला शिकवा लागला. प्रभू तुला माहिती आहे की टाइम टेबल कसा करायचा, असा त्याचा अर्थ झालेला आहे. तो प्रभूला त्याचं काम होतं द्या. आंद्रिया नम्रपणे तिथे होता. तो म्हणाला नाही जायला मी काय येशूच्या मागे जाणार नाही. असं कुठं असते वय? मी पहिले त्या पेत्राला आणलं आणि त्याचं नाव पुढे आणि मी मागे नाही. त्याने सेवकाई सोडली नाही. आंद्रिया अजूनही येशू बरोबर होता आणि नंतर आपण वाचणार आहे शेवटपर्यंत तो टिकून राहिलेला आहे. ज्या लोकांना तुम्ही मंडळीत आणलं कदाचित ते पुढे बसले असतील, तुम्ही पाठीमागे बसत असाल, ते पुढे असू द्या, काही हरकत नाही. देवाची त्यांच्यासाठी काहीतरी योजना असू शकते. समजत आहे का तुम्हाला? आणि इथं काय शिकवतो आपण? आंद्रियाने मोठ्या समस्येत एक लहानशी शक्यता ओळखली. काय समस्या झाली? एकदा प्रभू येशू ख्रिस्त नेहमीप्रमाणे लोकांना शिकवत होता. लोकांची फार मोठी गर्दी झाली आणि मग तो फिलिप नावाच्या आपल्या एका शिष्याला सांगतो की बघ बाबा, यांना काय खायला प्यायला भाकरी कुठून आणायचं तू विचार कर. प्रभू येशूला माहित होतं, पण त्याने फिलिपची परीक्षा घेण्याचा विचार केला. फिलिप मग काय, मला वाटते गणितात त्याला पैकीच्या पैकी मार्क पडले असतील आणि मग तो कॅल्क्युलेशन करत आहेत. एकेकाने थोडे थोडे घेतले. 200 रुपये कॅल्क्युलेशन, 5000. कारण तिथं म्हटलंय 5000पेक्षा जास्त समुदाय होता. म्हणजे पुरुषांची संख्या 5000, स्त्रिया लेकरं कितीतरी भरपूर असतील. म्हणजे काही जण समजा 12,000 तो समुदाय असेल. पुरुष म्हटल्यावरती स्त्री देखील असेलच. आणि आजच्या मंडळांचा जर विचार केला, मंडळामध्ये जास्त कोण असते? आता आपला चर्च थोडंसं अपवाद ठरत आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला बॅलन्स असतं. पण बऱ्याचशा मंडळामध्ये जर तुम्ही बघितलं, स्त्रियांची गर्दी इकडे भरपूर असते आणि इकडे पुरुष थोडेच असतात. हे वस्तुस्थिती आहे. मग इथे स्त्रिया पण जास्त असणार आहेत. पण असं कॅल्क्युलेशन केलं तर एक अंदाज आहे 12,000 लोकांचा समुदाय आहे आणि कॅल्क्युलेशन करत आहे 200 रुपयाच्या भाकरी काही पुरणार नाहीये. समस्या काय? समस्या आहे पब्लिक जमा झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण द्यायचं, 200 रुपये पुरणार नाही. काय करायचं? नाही होत नाही, काय करणार? समस्या आहे सगळीकडे. मंडळीत आहेत, घरात आहेत, राष्ट्रात आहेत, देशात आहेत, जगामध्ये समस्या सगळीकडे. समस्येपासून तुम्ही आणि मी पळून जाऊ शकत नाहीये. पण प्रश्न असा आहे की त्या समस्येला तुम्ही आणि मी कसा सामोरे जाणार, त्या समस्येचा सामना कसा करणार, समस्येमध्ये उपाय शोधणं गरजेचं आहे. आणि हा गुण आंद्रियाचा होता. आंद्रियाने काय केलं? ओके, देयर इज अ प्रॉब्लेम, चला थोडंसं काही पॉसिबिलिटी आहे का ते बघूया. आणि मग त्याने इथं म्हटलेलं आहे, तो म्हणतो की एक इथं गुरुजी लहान मुलगा आहे, त्याच्या जवळ कोणा काय भाकरी आहेत? जवाच्या 5 भाकरी व 2 मासे आहेत. आणि मग येशू म्हणतो ठीक आहे, ते पुरेसं आहे लोकांना बसवा. त्याला डाऊट आला की अरे भाकरी तर आहेत. त्याने थोडीशी पॉसिबिलिटी दाखवली. आंद्रिया म्हणतो की प्रभूजी इथं वाचावर ते वचन वाचा, कोणीतरी परत एकदा 9 नंबरचं वचन वाचा मोठ्याने. काय म्हणतो आंद्रिया? बस बस बस, एकदा हेच वचन एका व्यक्तीला वाचायला सांगितलं. योहान 6 आणि 9 त्याने वाचलं. तेथे एक लहान मुलगा आहे आणि त्याच्याजवळ जावयाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत. मग जावयाच्या 5 भाकरी आणि मासळ्या मग सासूच्या असायला पाहिजेत. म्हणजे जवाच्या भाकरी आहेत त्या, पण वाचता वाचता मग म्हणलं जावयाच्या 5 भाकरी आहेत आणि मग 2 मासे आहेत. मग त्या काय सासूच्या आहेत का? म्हणजे कधी कधी वाचत असताना आपण स्पीड मध्ये वाचतो. तर ह्या ज्या भाकरी आहेत ना, लक्षात द्या, चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे, ह्या भाकरी
आपल्या भाकरी ज्या असतात, आपल्या ज्या बहिणी भाकरी बनवतात अशा मोठ्या एवढ्या, तर त्या भाकरी नव्हत्या. आणि एवढ्या भाकरी असतात, ते लहान मुलं 5 भाकरी खाणार होतं. कोण इथं 5 भाकरी खाते असेल? कोणीतरी हात वरती करू नका. ओके. 10 खावा तो विषय नाही, पण लहान लेकरू एवढं 5 भाकरी खाणार नाहीये. त्या भाकरी कशा असायच्या चित्रामध्ये तुम्ही बघा, अशा पद्धतीने त्या छोट्या छोट्या भाकरी असायच्या. त्या आईने त्या बाळाला तो डब्बा दिला, 5 भाकरी आणि 2 मासे होते. आणि मग मला सांगा, तिथं कितीतरी समुदाय होता. आता हे लहान लेकरू कुठे असणार हो? कुठेतरी गर्दीमध्ये आहे, त्याच्या हातामध्ये ते टिफिन बॅग असणार आहे, ते पण येशू काहीतरी सांगत आहे, ऐकायला आलं. आणि मग समस्या निर्माण झाली. पब्लिक आहे, त्यांना जेवण द्यायचं. फिलिप कॅल्क्युलेट करताय, 200 रुपयाच्या भाकरी पुरत नाही. पण अंद्रिया विचार करताय, काय केलं पाहिजे. समस्या आहे, हो समस्या आहे, समस्या आहे, हो अडचण आहे, अडचण आहे, अडचण आहे. त्या गर्दीमध्ये गेला नाही, त्या प्रवाहाच्या विरुद्ध गेला. नाही नाही, जमणार नाही, जमणार नाही असं नाही. ठीक आहे, काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल शोधला. इथं कुठेतरी मुलाने पाणी सांगलं, हो पाणी सांगलं, तो पण हा पाणी सांगलं, तो पण हो पाणी सांगलं, हे पाणी सांगलं. सगळ्यांना पाणी सांगलं, पण एखादा आंध्र्यासारखा असेल पाणी सांगलं ना. हा कुठे ते हो तिकडे ते कोपऱ्यात आहे, त्या पडद्याच्या पाठीमागे. हा ठीक आहे, वायपर तिथं आहे, घ्यायचं वाईप करायचं. हा कुठेतरी कापड आहे का, हा इकडे कुठेतरी कापड आहे, आणायचं तिच्यावर टाकायचं. 2 प्रकारचे लोक आहेत. एक हा समस्या आहे ते सगळ्यांना, पण तो सारखं ते समस्या अडचणी पाणी सांडलं सगळ्यांनाच माहिती. पण ते पाणी सांडलं, तिथं कोणीतरी पडेल, त्याच्यावरती तुम्ही कापड टाका, शोधा. आंद्रिया काय म्हणाला, समस्या आहे, ठीक आहे, काय करायचं शोधलं. मग अरे हा काय तुझ्याकडे 5 भाकरी बघूया आपण काय होते. आता हा चमत्कार अगोदर कधी झाला नाही, लक्षात घ्या. समजत आहे का मी काय सांगतो? असा चमत्कार अगोदर झालेला नाहीये. इथे आंद्रिया किती विश्वासाने त्या मुलाकडे जात आहे, आणि आंद्रियाला विश्वास आहे की प्रभू येशू काहीतरी करणार आहे. मला वाटते आंद्रियाने तो सीन पाहिला असेल, काना गावातील लग्न. पाण्याचा काय केला प्रभूने, द्राक्षारस केला. आणि त्याच्या लक्षात असेल, अरे प्रभू जर पाण्याचा द्राक्षारस करू शकतो, तर इथे पण काहीतरी करू शकतो. देयर इज अ पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. चला मग बाळा ये जरा. आणि ते बाळ पण हुशार होतं म्हणजे प्रभूसाठी देण्याकरता तयार होतं. तुमची आणि माझी तयारी असते का? बऱ्याच वेळ नसते. तो बाळ म्हणतो, नाही नाही ओ काका, माझ्या भाकरी कशाला घेताय? नाही नाही ओ काका, माझ्या आहेत, माझ्या आईने दिल्या. ते बाळ नाकारू शकलं असतं, पण त्या बाळाने नाकारलं नाही. तो म्हणाला असेल, ठीक आहे काका, ठीक आहे मी देतो. आणि ते बाळ पुढे आणलं. आणि हा आंद्रिया म्हणतो की प्रभूजी, इथे एक मुलगा आहे, त्याच्या जवळच्या 5 भाकरी व 2 मासे आहेत, परंतु त्या इतक्या ना कशा पूर्ण शक्यता आहे, थोडासा डाऊट आहे. पण तिथं त्याने थोडासा मार्ग काढला. आणि मग परंतु त्या इतक्या कशा पुरणार? प्रभू येशू म्हणतात, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तिथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर शिष्यांना त्या दिलेल्या आहेत. आणि मग इथं म्हटलेलं आहे, शिष्याने बसलेल्यांना वाटून दिला, तसेच त्या मासळ्यातून त्यांना पाहिजे तितके दिले. आणि नंतर मग किती टोपल्या उरल्यात? 12 उरलेल्या. हा आंद्रिया आहे. मी आंद्रिया आहे का, असा प्रश्न विचारायचा. खास करून मंडळीत येणाऱ्या सभासदांनी पण विचारू शकता, घरामध्ये तुम्ही आंद्रिया आहात का फिलिप आहात का दुसरं फक्त लोकसमुदायापैकी आहे? मला फक्त अडचण दिसते. एक या गटातले आपण असू, अडचण हो बरोबर अडचण. आपण आंद्रिया आहोत की फिलिप आहोत की आपण लोकसमुदाय आहोत? तुम्ही आणि मी एकतर लोकसमुदायापैकी असणार, समस्या आहे मान्य, किंवा फिलिप पैकी असणार, कॅल्क्युलेशन पण हे होत नाही, जमणार नाही असं म्हणणारे असणार, किंवा तिसरं आंद्रियापैकी होय, बघूया जमते का. आणि पॉसिबिलिटी शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे. फिलिपने गणित केलं, त्याला पैशाची कमतरता वाटली, परंतु इथं आंद्रियाने बरंच काही केलं. आणि फिलिप काय म्हणाला, तो पुरेसं नाही, जमणार नाहीये. परंतु हा आंद्रिया म्हणाला, थोडं आहे, यामधून काहीतरी होईल का. सुंदर संदेश आहे. तुमच्याकडे आणि माझ्याकडे काय नाही, काहीच नाही आमच्याकडे, काहीच नाही, थोडं काहीतरी असं. प्रभू म्हणे, बाळा तुला काय येते? नाही मला काही फारसं येत नाही, थोडंसच येते. प्रभू म्हणे, ठीक आहे, तुझं थोडंसं टॅलेंट मला दे, मी ती जास्त करतो. तुझं थोडासा टाइम आहे, तुझ्याकडे जास्त टाइम आहे, थोडासा टाइम आहे, तो मला दे, मी तुला आशिषित करेन. तुझं ट्रेजर आहे, थोडंसं ट्रेजर आहे, ते मला दे, मी काय करतो ते वाढवतो. तुला जे काही तसे सेवेमधलं ते थोडंसं तू मला दे, ते मी वाढवतो. तुला थोडीशी साक्ष सांगता येत असेल, काही हरकत नाही, ती मला तू दे, मी ती वाढवतो. त्यावेळेस याहवे परमेश्वराने मोशेला प्रश्न विचारला, तुझ्या हाती काय आहे? काय उत्तर दिलं? काय आहे? काठी आहे, साधे. तुझ्या हातात जे त्याचा वापर कर, सिंपल आहे.
प्रभू तुमच्याकडून आणि माझ्याकडून फार मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, करतोय, पण तुमच्याकडे त्या आल्यावरतीच तुमचा आणि माझा वापर करेल असं नाहीये. तुमच्याकडे काय आहे, कसं आहे, किती आहे, काय त्याला मॅटर. तुम्ही त्या प्रभूंच्या हाती देता काही महत्वाचं. हे जे लहान लेकरू आहे ते बाकीच्यांना दिसलं नसेल का? 12,000 लोक आहेत. त्या 12,000 लोकांपैकी कोणी त्या लेकराला पाहिलं नसेल का? पाहिलं की नाही पाहिलं? पाहिलं. पण आंद्रियाने जे पाहिलं ते वेगळं पाहिलं. पाहण्यामध्ये फरक आहे. मंडळीचा मेंढपाळ जर एक उत्तम लिडरशिप मध्ये असेल तर तो तुमच्यामध्ये पाहताना टॅलेंट पाहणार, तुमच्यामध्ये पाहताना काहीतरी कौशल्य पाहणार, तुमच्याकडे पाहत असताना काहीतरी कृपादान पाहणार आणि त्यानुसार तुमच्यावरती जबाबदारी सोपवणार. इथं आंद्रियासारखं बाकीच्यांनी पण पाहिलं, पण कोणाच्या डोक्यात ही आयडिया आली नाही की याचा वापर केला जाईल. समजा तुम्हाला आज आपण आपल्या लेकरांना, लहान लेकर तरुणांना, ते फार मोठे मॅच्युअर्ड आहेत, त्यांनी 10 वेळा बायबल वाचलेलं आहे म्हणून त्यांना उभं करतो का? नाही. आतापासूनच एक पालक म्हणून मी त्यांच्यामध्ये काहीतरी पाहत आहे. समजत आहे? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांच्यामध्ये मी पाहत आहे. विश्वासाने पाहायला शिका. किती सुंदर आहे. ज्यावेळेस आपण विश्वासाने पाहतो त्या गोष्टी अदृश्यरित्या तिथे तयार होत असतात. या आंतरियाने ते एका बाळाकडे पाहिलं आणि पाहिलं काहीतरी होईल. त्याला कंप्लीट चित्र तिच्या पुढे नव्हतं केलं की कसं होणार आहे, पण त्याने पाहिलं, त्याने प्रभूकडे त्याला आणलं आणि मोठा चमत्कार झालेला आहे. तुमच्या आणि माझ्या हातामध्ये जे काही प्रियानो ते देणं गरजेचं आहे. प्रथम आपण स्वतःला देणं गरजेचं आहे. आणि ह्याच गोष्टी मला वाटलं की आज या आंद्रियाच्या जीवनातून तुम्ही आणि मी शिकू शकतो. आंद्रियाचे सेवा कार्य फार मोठं सेवा कार्य होतं, पण ते बऱ्याच वेळेला प्रकाश होतात येत नाही. पेत्राने असं केलं, योहानाने असं केलं, मत्तेने असं केलं, पण आंद्रियाने काय केलं? तर आंद्रियाने पहिली गोष्ट आपण पाहतो की तो येशूच्या सहवासात राहिला आणि त्याला आध्यात्मिक भूक होती हे त्याच्यापासून आपण शिकतो. दुसरी गोष्ट, आंद्रियाने सर्वप्रथम आपल्या भावाला शोधून त्याला येशूकडे आणलं. तिसरी गोष्ट, आंद्रियाने आपली जाळी सोडून येशूचे अनुसरण केले, किंवा आंद्रियाने मोठ्या समस्येत एक लहानशी शक्यता ओळखली. समजत आहे सगळ्यांना? की जण आशीर्वादित झालेले. येस, आंद्रियाचं जीवन आपल्यासाठी आशीर्वादाचं आहे. त्याच्या जीवनातून आपण 4 गोष्टी शिकल्या. आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आमच्यामध्ये देखील चांगले गुण दे. आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत, घरात आहेत, कुटुंबात आहेत, ऑफिसमध्ये आहेत, मंडळीत आहेत, समस्या सगळीकडेच आहेत. मी त्या समस्येकडे पाहतो की त्या समस्येमधून बाहेर कसं निघायचं त्याच्याकडे पाहतो. आंद्रियाची मानसिकता तशी होती. ती मानसिकता प्रभू मला दे. चला आपण प्रार्थना करूया.